तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललेलो आहे मामलेदार मिसळ खायला बोरिवलीला. ठीक आहे, जे ठाण्याची सगळ्यात फेमस मिसळ आहे ती बोरिवलीला उघडलेलं आहे, नवीन आउटलेट आहे. सो चेकआउट करूया कसं आहे, टेस्ट वगैरे. आणि एसी ट्रेनने आम्ही जाणार आहेत, मी, मंगेश, तन्वी आणि स्वप्नाली. ठीक आहे, लेट्स गो बाई. ट्रेनचा ट्रॅव्हल आणि मामलेदार मिसळ बघूया कसं असतं कॉम्बिनेशन. लेट्स गो, चला निघतोय घरातनं आता. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बिल्डिंगमधून निघत आहे. ठीक आहे, सो आमच्याबरोबर आहेत 4 जण, जसं मी बोललोय, तन्वी, स्वप्नाली, मंगेश आणि मी स्वतः. ठीक आहे, आपल्या चॅनलचे को फाउंडर स्वप्नाली मागे बघू शकता, तन्वी आहे जस्ट आता मंगेशची वाईफ. नवीन तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल त्याचा. ठीक आहे, मंगेश मागून येतोय. आता आम्ही विचार केलेला एसी ट्रेनने जाऊया, पण एसी ट्रेनने जाऊन काही मतलब नाही होणार आहे, कारण 1 तास वेट करायला लागणार आहे, कारण 12:30च्या नंतरची ट्रेन आहे. आता झाले 11:30. सो आता आम्ही नॉर्मल ट्रेननेच जाणार आहे, गर्दीचा टाईम पण नाही, बोरिवली ट्रेन पकडून जाऊया. बघा हे शेट रेडी आहेत बुलेट घेऊन, आणि आमच्या चॅनलच्या को फाउंडर रेडी आहेत इथे. ठीक आहे, हा हे मंगेशला बघा नाही. ठीक आहे, चला जातो आम्ही, लेट्स गो. मित्रांनो, आपण ट्रेनमध्ये तो बसलेलो आहे आणि मे बी 20 ते 25 मिनटं बोरिवलीला पोहोचायला लागेल. आपण चर्चगेट फास्ट पकडलेली आहे. एसीचं ट्रेनचं बघितलं पण थोडी लेट होती, त्याच्यामुळे एसीने नाही गेले, आम्ही चाललो आहे सेकंड क्लासने. ठीक आहे, त्याच्यामध्ये चढलो आता. सो 20 मिनटात आम्ही पोहोचायला पाहिजे. चला दाखवू एकदा सेकंड क्लास कसं आहे. आपला गर्दी नाही आहे, 12-12:30चा टाईम आहे. तर मित्रांनो, आपण उतरलेलो आहे ट्रेनमधून आणि आता आपण चाललेलो आहे सबवेनी. आणि सबवे क्रॉस करून आपल्याला जायचं आहे दुसऱ्या साईडला, म्हणजे प्लॅटफॉर्म जस्ट क्रॉस करायचं आपल्याला. आणि आपण जस्ट पोहोचणार आहे, 500 मीटर अंतर आहे जस्ट. सो हा आहे बोरिवलीचा सबवे. ठीक आहे, वरतून ट्रेन जातात इकडून. आणि प्लॅटफॉर्म नंबर 3, प्लॅटफॉर्म नंबर 1 पाशी आपल्याला जायचं, हाच रस्ता आहे. ठीक आहे, सो मागं आपली टोळी येते सगळी, हे बघा ही आपली टोळी येते. ठीक आहे, चला लेट्स गो. प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाजूने आपल्याला थोडंसं चालत जायचं, जास्त लांब नाही, जस्ट थोडंसंच आहे. चला जाऊया. तर मित्रांनो, बोरिवलीचा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. सो मी आणि स्वप्नाली बघू शकता इथे. दोघं आम्ही चालत चाललेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाजूने. आणि आत्ता जस्ट इथून 500 मीटर अंतरावरती आहे. सो बघू शकता, हा आहे बोरिवली स्टेशन आणि इथून आपण चाललेलो आहे पुढे. कसं वाटतंय स्वप्नाली तुला मिसळ? तू पहिले खाल्ली आहे तिकडची कधी? इकडची नाही खाल्ली, पण नाशिकची खाल्ली. नाशिकची नाही रे, मामलेदार कधी खाल्ली आहे? मामलेदार हो, ठाण्याची खाल्ली. ठाण्याची. आणि मंगेश, तू कधी मामलेदार मिसळ खाल्ली आहे? मी 2-3दा खाल्ली आहे, पण बोरिवलीला आता फर्स्ट टाइमच आलो. आणि याच्या अगोदर तुम्ही जी खाल्ली ठाण्याला ती मला खायची अजून, ती राहिली आहे. आता याची टेस्ट कशी आहे ती मी बघतो आणि तुम्हाला सांगतो ॲक्च्युअल टेस्ट, कारण मला पण माहीत नाही की कशी आहे. कारण मी कल्याणला जी खाल्ली ती आपल्याला ठीक वाटलेली, एवढी काही खास वाटली नव्हती. होती, चांगली होती, ठीक होती, म्हणजे आफ्टर टेस्ट त्याचा येत होता चांगला, पण दुसऱ्यांदा आपण जेव्हा खाल्ली बघ तेव्हा एवढी खास नाही वाटली मला ती. त्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय तन्वीजी? भारी वाटतंय मला. मी अजून एकदाही नाही खाल्ली मामलेदारची मिसळ, त्याच्यामुळे ट्राय करूया आपण. ठीक आहे, चला आम्ही एक्सायटेड आहेत मिसळसाठी. लेट्स गो, जाऊयात आता. डायरेक्ट पोहोचल्यानंतर इथे ब्लॉग तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर मित्रांनो, आपण आलेलो आहेत मामलेदार मिसळ. ठीक आहे, दाखवतो बघा ही मामलेदार मिसळ. हा आहे बोरिवलीचा प्लॅटफॉर्म नंबर 1चा एक्झिट आणि त्याच्या समोरच आहे इथे. सो सगळे आम्ही तयार आहेत, पण इथे 15 मिनटाचा वेटिंग टाईम आहे, कारण 2च टेबल आहेत, छोटंवालं आउटलेट आहे ना. सो 15 मिनटं थांबायचं आपल्याला इकडे. सो 4 जण आहेत आम्ही. सो 4 जणांच्या हिशोबाने 15 मिनटं आम्हाला थांबायला सांगितलेले. सो 15 मिनटं वगैरे किती होतात ना, आम्ही ते पण तुम्हाला सांगू. आणि टेस्ट तर नक्कीच टेस्ट सांगू. आणि नक्की काय काय वेगवेगळं आहे का नाही ते पण सांगू, कारण आम्हाला काय स्पॉन्सर नाही. नाही आहे, फ्रीमध्ये करतोय जे पण आहे ते आम्ही. ठीक आहे, सो बघू शकता इथून एक्झिट आणि हे समोरच. लेट्स गो. मित्रांनो, आता आपण मिसळ टेस्ट केली. मी तुम्हाला सांगितली की मिसळ कशी आहे, बट आपण ज्यांनी आता इथे खाल्लेले आहेत त्या कस्टमरचा पण आपण रिव्ह्यू घेऊया इकडे. तर तुम्हाला कशी वाटली मिसळ? तुम्ही हिंदीमध्ये पण बोलू शकता. आई स्टे इन बोरीवली और मैं फ़ैन हूँ मिसल का, बहुत सारी जगह पे खाता रहता हूँ. आई गेस अभी मैं बोरीवली में कहीं नहीं खाने वाला हूँ, मैं यहाँ पे आके ही मिसल खाने वाला हूँ. बहुत अच्छा लगा, बहुत एक्चुअल टेस्ट था मामलेदार मिसल का. सो इट वॉज रियली नाइस एंड आई हैड अ ग्रेट टाइम हैविंग इट. तर गाईज, तुम्ही जसं बघितलंच आहे की मिसळ खूप चांगली आहे, तर तुम्ही पण नक्की या आणि ट्राय करा. प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाजूला तुम्हाला हे दुकान भेटणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1, बोरिवलीचा प्लॅटफॉर्म नंबर 1. आणि ही आहे मामलेदार मिसळ. आणि तुम्ही पण या. चला, थँक्यू सो मच फॉर युअर फीडबॅक. थँक्यू तुमचं पण थँक्यू. तर मित्रांनो, हा याचा काहीतरी मेनू आहे, बघू शकता तुम्ही. पॉज करून बघा एकदा. ठीक आहे, मी थोडंसं स्लोच दाखवते. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पॉज करून थोडासा दाखवा. मंगेश दाखवते बघा तुम्हाला. ठीक आहे,
सो हा यांचा काय मेनू आहे आणि 820 रुपये आमचं बिल झालेलं आहे. ओके मागे तर मित्रांनो आम्ही ऑर्डर दिलेली मामलेदार मिसळच्या फ्रँचायझी आउटलेट आहे. आम्ही तिथे बसलेलो आहे आणि आम्ही ऑर्डर जी दिलेली आहे 4 मिसळ, 1 सोलकढी, 1 कोकम सरबत, 2 लस्सी आणि 1 मसाला काठी आम्ही ऑर्डर दिलेली आहे. येते आमची ऑर्डर आले की दाखवते. ते सो मित्रांनो आपली मिसळ आलेली आहे, बघू शकता. सगळ्यांनी सेम मिसळ घेतली, मंगेची फक्त स्पायसी आहे. सो माझा जो रस्सा आहे स्वप्नालीने इकडे घेतला आहे तो, ठीक आहे. हा आहे आपला रस्सा आणि ह्याच्यामुळं असली टेस्ट चेंज होते खरं सांगू तर, ठीक आहे. आणि आपण थोडंसं घेणार आहे स्पायसी करण्यासाठी, ठीक आहे. सो थोडंसं टाकलं याच्यामध्ये, केलं मिक्स थोडंसं आणि 1 घास घेऊया जरा, ठीक आहे. लेट्स गो, बघूया टेस्ट कशी आहे. टेस्ट चांगली आहे, ठीक आहे. म्हणजे एवढी पण जशी हाईप आहे तसं नाही, बट टेस्ट चांगली आहे, ठीक आहे. भरपूर सगळ्या अजून गोष्टी घेतलेल्या आहेत. वडा बघू शकता, हा मिनी बटाटा वडा आहे. त्याच्यावर दोघांनी लस्स्या घेतलेल्या आहेत, 2 लस्स्या. त्याच्यावर हा मसाला छास आणि आम्ही कोकम सरबत घेतलेलं आहे, ठीक आहे. स्वतः आम्ही हे सगळं खाऊन घेतो, त्याच्यानंतर आम्ही इथून निघू. बट ब्लॉग आम्ही आमचा इथेच एंड करतोय. जरा पण व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. टाटा बाय.